महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले, महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले। खरं म्हणजे महाराष्ट्राची ताकदच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेला चपाट्यांना नाही आहे। या महाराष्ट्राची क्षमता काय आहे ही त्यांना माहित नाही आहे, म्हणून या महाराष्ट्राचा अपमान ते करतात। आणि मी त्यांना सांगतो, उद्धवजी, ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या लोकांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार आलं, मोदीजींचा आशीर्वाद होता, 2015 पासून 2019 पर्यंत सातत्याने परकीय थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम आम्ही केलं। त्याच्या आधी देशातही काँग्रेसचं सरकार होतं, राज्यातही काँग्रेसचं सरकार होतं। गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र 4थ्या 5व्या 7व्या क्रमांकावर होता, तो पहिल्या क्रमांकावर आणला। आणि 2 वर्ष तर अशी आहेत की देशात आलेल्या गुंतवणुकीपैकी 42% आणि 49% गुंतवणूक या महाराष्ट्रामध्ये आली। आणि आमचं सरकार गेलं, आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि पवार साहेबांसोबत तुम्ही सरकार केलं। तुम्हाला खुर्ची बोलवत होती, तुम्हाला त्या ठिकाणी तत्व मूल्य नव्हते, तुम्हाला केवळ एकच स्वप्न होतं, त्या खुर्चीवर मी कसा बसतो। त्या खुर्चीवर बसण्याकरता तुम्ही विचारांना तिलांजली दिली, त्या खुर्चीवर तुम्ही बसलात। काय झालं तुमच्या काळामध्ये? अरे, जो पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र होता, तुम्ही मुख्यमंत्री झाले आणि कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आला, गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आला आणि महाराष्ट्र मागे गेला। त्याच्या पुढच्या वर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर आला, पुन्हा महाराष्ट्र मागे गेला। अरे मग तुम्ही मराठी अस्मिता सांगताना, तुम्ही महाराष्ट्राबद्दल बोलताना मग तुमच्या मनगटात धमक का नव्हती की ज्या महाराष्ट्राला आम्ही पहिल्या क्रमांकावर आणलं होतं तो तुमच्या राज्यामध्ये मागे गेला? अरे बंधू भगिनींनो, तोंडाच्या वाफा दडून राज्य पुढे जात नसतं, त्या ठिकाणी मनगटात जोर असावा लागतो। आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं। स्थापन केल्याबरोबर माझा पहिला इंटरव्ह्यू झाला। त्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलं, काळजी करू नका, महाराष्ट्र मागे गेला असेल, आता पुन्हा आम्ही आलो आहे, महाराष्ट्राला पुढे आणू आणि पहिल्याच वर्षी महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 आणण्याचं काम आम्ही केलं। आणि या वर्षी पुन्हा माननीय पीयूष गोयलजींचं मंत्रालयच त्या ठिकाणी सगळी आकडेवारी देते। मला सांगताना आनंद वाटतो, या वर्षी पुन्हा महाराष्ट्रच नंबर 1 आला। गुजरात असेल, कर्नाटक असेल, दिल्ली असेल, यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली। कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत। महाराजांनी आम्हाला काय सांगायचं? रडायचं नाही, लढायचं, लढणारे आहोत, लढत लढत पुढे जाणारे आहोत। अरे तुम्ही 2.5-3 वर्ष त्या ठिकाणी होतात, केवळ रडत राहिलात, आमची गुंतवणूक चालली, आमची गुंतवणूक चालली। अरे कोण गुंतवणूक अशा राज्यामध्ये करेल ज्या राज्यामध्ये सत्तारूढ पक्ष षडयंत्र करतो आणि जो सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर आहे त्याच्या घरासमोर तुमचेच पोलीस तुमचं षडयंत्र करून बॉम्ब ठेवतात? कोण तुमच्या राज्यामध्ये येणार आहे ज्या राज्यामध्ये 100 कोटी रुपयाचं वसुलीचं रॅकेट चालतं? त्या राज्यामध्ये कोण येणार आहे ज्या राज्याचे मुख्यमंत्री 2.5 वर्षात केवळ 2 वेळा मंत्रालयामध्ये जातात आणि केवळ फेसबुक लाईव्ह करतात आणि कोमट पाणी प्या म्हणतात? त्या राज्यामध्ये कोण जाणार आहे? बंधू भगिनींनो, तुमची नीती काय होती? माझं कुटुंब माझी जबाबदारी, इतर सगळ्यांची कुटुंब मोदींची जबाबदारी। आज माझा सवाल आहे 25
25 वर्ष महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली, बोलाल तशी. या मुंबईवर अखंडित राज्य होतं. हो, आम्ही देखील होतो सोबत, पण राज्य तुमचं होतं, तुम्ही चालवत होतात. मग सांगा ना, 25 वर्षामध्ये या मुंबईला तुम्ही नेमकं काय दिलं ते सांगा. काय बदल केला? सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काय बदल केला? अरे, जो मराठी माणूस, जो गिरणी कामगार या दक्षिण मुंबईमध्ये राहत होता, त्याला हद्दपार करण्याचं काम हे तुमच्या सरकारमध्ये झालं. तुम्ही महानगरपालिकेतनं त्याला या ठिकाणी बसवू शकला असतात. 70 हजार कोटी रुपये बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकले, पण त्या मराठी माणसाला घर देण्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घेता आला नाही. बंधू भगिनींनो, या मुंबईची अवस्था या ठिकाणी काय केली? अनेक लोक म्हणतात मध्यंतरीच्या काळामध्ये बंगलोर आयटी कॅपिटल झाला, हैदराबाद आयटी कॅपिटल झाला. का आयटी कॅपिटल होऊ शकले? का ते पुढे जाऊ शकले? काळजी करू नका, आपण त्याच्यावरही उपाय केला.